नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 30 प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला भारतातील ऑर्किड राज्य द ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे तर ती आहे इटानगर। प्रश्न क्रमांक 2 आहे, वनस्पती आणि प्राणी यांचे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानापासून दूर केलेले संवर्धन डॅशच्या अंतर्गत येते? कशाच्या अंतर्गत येते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एक्स सिटू संवर्धन। एक्स सिटू संवर्धनच्या अंतर्गत येते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड। प्रश्न क्रमांक 3 आहे, लोकलेखा समितीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका। लोकलेखा समितीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ती आहे अमेरिका। ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण मानल्या जातात? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले। आणि मित्रांनो, मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंना पण म्हटले जाते। भारतातील सर्वात पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकारांपैकी एक अधिकार येत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क। आणि हा मित्रांनो, हा तर एक कायदेशीर हक्क राहिलेला आहे फक्त। बाकी धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे आपल्याला मूलभूत अधिकारांपैकी एक अधिकार आहेत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7 आहे, महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतातील सांची महास्तूप हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश। आणि सांची स्तूप मित्रांनो कोणी बांधला होता तर तो आहे सम्राट अशोक याने। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? 9 नंबरचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोखरण राजस्थान। राजस्थानची राजधानी काय आहे तर ती आहे जयपूर। प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार। आणि मित्रांनो, भारताचा जलचर प्राणी राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे तर तो आहे गोड्या पाण्यातील डॉल्फिन। प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान। प्रश्न क्रमांक 12 आहे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र। सेंट्रल शुगर रिसर्च स्टेशन कोठे आहे तर ते आहे महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या देशात खारफुटीची मँगोरोव शक्यता कमीत कमी असू शकते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डेन्मार्क। प्रश्न क्रमांक 14 आहे, घुमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारतातील कोणत्या राज्याचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान। प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होत्या? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुचेता कृपलानी।
आणि ह्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मित्रांनो होत्या. प्रश्न क्रमांक 16 आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राजप्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भीमाशंकर अभयारण्य, जे की पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू नाही? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सानिया मिर्झा. आणि हे मित्रांनो टेनिसपटू आहे, लक्षात असू द्या. बाकी पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि एन.सिक्की रेड्डी हे बॅडमिंटनपटू आहेत आणि सानिया मिर्झा हे टेनिसपटू, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रात कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर, जे की पूर्वीचे नाव औरंगाबाद असे होते. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणाला भारतीय नायटिंगेल म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू. भारताची नायटिंगेल कोण आहे? तर ती आहे सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 20 आहे, सायबेरियन क्रेन भारतातील खालीलपैकी कोणत्या अभयारण्यात स्थलांतरित करीत होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 केवलादेवी राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या राज्य सरकारने 2027 पर्यंत राज्यातून मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू केली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे? तर ती आहे लखनौ. प्रश्न क्रमांक 22 आहे, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 23 आहे, केंद्रीय माहिती आयोग केंद्र सरकारद्वारे डॅशच्या अंतर्गत स्थापित करण्यात आला आहे? कशाच्या अधिनियमाअंतर्गत स्थापित करण्यात आलेला आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 2 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत. प्रश्न क्रमांक 24 आहे, पृथ्वीवरील वातावरण कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 0.04%. आणि मित्रांनो ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मला. प्रश्न क्रमांक 25 आहे, पर्यावरणाशी संबंधित खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जैव व विविधता हॉटस्पॉट घोषित करते? 25 नंबरचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार, जे की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 27 आहे, मॉन्ट्रिक्स नोंदी खालीलपैकी कोणत्या कराराशी संबंधित आहेत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 रामसर करारासंदर्भात. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. प्रश्न क्रमांक 29 आहे, दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजीव गांधी. वीरभूमी या ठिकाणी मित्रांनो राजीव गांधी यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? 30 नंबरचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारपट्टी. भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेचा प्रदेश हा कोरोमंडल किनारपट्टी या नावाने ओळखला जातो. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.